हा प्रसन्न, काय म्हणाले? भेटले का आप्पा? भेटले का? अगं नाही, मी सगळीकडे शोधलं पण संकुलात कुठेच नाही आहेत आप्पा. कल्पना, जरा मला पाणी देतेस का? हो हो भाऊजी. काय काय? अरे संकुलातल्या त्यांच्या मित्रांकडे जाऊन आलास का? शिंदे, पेंडसे, सहस्त्रबुद्धे. अगं सगळ्यांकडे जाऊन आलो, कुठेच नाही आहेत ते म्हणाले आम्हाला नाही भेटले, आज भेटलेच नाही. पाणी ईश्वरा. हो आता त्याचाच आधार आहे ग. काय माहित कुठे गेले, कुठे गेले असतील रे हे? तेच म्हणतोय मी. मला तर वाटतं ना दुकानातच गेले असतील हे. अहो पण दुकानात का जातील अचानक? अगं काय सांगता नाही येत त्यांचं. ते कधी कुठेही भयानक अचानक असे न सांगता दुकानात येतात आणि मग कोणी चुकलं असेल ना तर सगळ्यांना ओरडतात. खरं म्हणजे ते आले ना की चुकायला सुरुवात होते सगळ्यांची, घाबरतात ना. भाऊजी तुम्ही दूरध्वनी करून विचारा ना एकदा दुकानात. अरे हो, हे तर राहिलेच माझं. हे कुठे मग? दुकानातच असू देत ग बाई. बनावट मला भूक लागली हो. मागवतो. हे बाबा ते मेनू कार्ड आण. घ्या आणि काय गिळायचं ना ते सांगा. हे सगळे पदार्थ मला अनोळखी आहेत हो. तो आपण नाटकं नको होता मला तुमची. हो अख्खं जग खात हे चायनीज आणि मालवणी. अरे बघा हो अप्पा, इथे फक्त 2च प्रकार मिळतात, कळलं? हो का? जग जरी खात असेल ना तरी मी खात नाही. काय कोणत्याही उपहारगृहातलं खाणं हे माझ्या तत्वात बसत नाही हो. तुमची तत्व ना खड्ड्यात झालं तुमचे तत्व. हे बघा, मला घरचं जेवण हवंय. अगदी वरण भात दिला तरी सुद्धा चालेल. हो मागवतो. जा रे बाबा चिंटू. याचं नाव चिंटू आहे? हो हा हा चिंटू, हा पिंटू आणि मी बंटू. मी बनावट आहे. जा रे बाबा, दाल राईस घेऊन ये जा. नाही 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 नाही, वरण भात म्हणा. तेच ते वरण भात. जा बाबा. हो आणि वरून साजूक तुपाची धार हवी. कळलं ना? लक्षात आलं? आलं लक्षात? साजूक तुपाची धार. साजूक तूप. असं छोटस असं लिंबू नाही, लिंबाची फोड, भाजलेला पापड आणि हो त्याच्यानंतर ताक हे हवंच. बरं ताक अगदी घट्ट नको बरं का. आणि ताकात सेंधव आणि जिरे पूड ही हवी. कळलं? आलं आलं लक्षात आलं? हा जा जा घेऊन ये. अरे हो चिंटू. हा हा चिंटू. कुणी कुणाला किडनॅप केलं हेच कळत नाही. अप्पा हा इथे भेटलात ते भेटलात, वर चुकून देखील भेटू नका. अहो कसं शक्य आहे? मी स्वर्गात जाणार नाही. बघा त्या तुमच्या मुलाला साजूक तुपाची धार टाकायला मात्र नक्की सांगा बरं का. त्यांना विसरला तर परत खेप पडेल ना त्याला. चिंटू अरे वरण भातावर त्या तुपाची धार टाकायला विसरू नकोस. ठीक आहे ठीक आहे, कळवा हा काही कळलं तर. हा काय झालं रे? काही कळलं का? नाही आई, काहीच कळलं नाही. अगं आपल्या दुकानात मुंबई ठाण्याच्या सगळ्या शाखांमध्ये दूरध्वनी करून झाले पण आप्पा आपले कुठेच नाहीयेत. न सांगता कुठे गेले असतील आप्पा? आजी काल काही बोलले होते का त्यांना कुठे जायचंय म्हणून? नाही ना, काहीच नाही. नेहमीसारखा काढा घेतला आणि प्रभात फेरीला गेले. जाताना काही बोललेच नाही.
आंघोळीसाठी पाणी तापवून ठेवा एवढं बोलले. म्हणजे आई मला वेगळीच शंका येते आणि त्या अनुषंगाने वेगळीच काळजी वाटते. कसली? म्हणजे आपल्या आप्पांचा अपघात तर झाला नसेल ना? ईश्वरा, अगं पण खरंच आता नको नको ते विचार येत आहेत मनात. अर्ध्या तासात घरी परत येणारा माणूस 5 तास झाले तरी आला नाही म्हणल्यावर काळजी वाटणारच ना. आई, आप्पांचं अपहरण तर झालं नसेल ना? खंडणीसाठी नेमकी असं घरी इन्फॉर्म केल्याशिवाय एवढा वेळ नाही बाहेर राहणार आप्पा. रिलॅक्स. म्हणूनच तर जास्त काळजी वाटते रे. दॅट्स स्ट्रेंज. कुठे गेले आप्पा? सारखं काहीतरी काम काढून बाहेर जायचं असतं यांना. एवढी 2 मुलं आहेत, त्यांना सांगितलं तर करणार नाहीत का ते? पण नाही, स्वतःच जायचं. झेपते का आता या वयात एवढी दगदग? नेमकी रिलॅक्स. काय प्रॉब्लेम नाही, येतील ते. ओके. अरे कसं शक्य आहे? काही बरं वाईट झालं नसेल ना यांच्या बरोबर? आजी, झालं तरी आपणचं बरं होईल आणि समोरच्याचं वाईट होईल. देवकी, असं काही नाही नसणार झालेलं. डोंट वरी. ओके, येतील ते परत. त्यांना पळवून नेलं नसेल ना कुणी? यू मीन किडनॅप? हा. का? असं का वाटतंय तुला? अरे हल्ली दूरध्वनी येत होते त्यांना कोणाचे तरी. मी विचारलं तर सांगायचं नाही, पण नंतर काळजीत दिसायचे काही दिवस. नाही नाही, रिलॅक्स. असं काही नसणार देवकी. त्यांना का कोण किडनॅप करेल ना? खंडणीसाठी भाई. यू मीन रॅन्सम? भाई, खंडणीसाठी करू शकतात. अरे आपला खेकडा भाई आहे ना, तो असंच करतो. खंडणीसाठी लोकांना उचलतो. त्याचा धंदाच आहे तो. मुंबईत असे कितीतरी खेकडा भाई येतात काय? मला वाटतं नक्कीच त्यांना पळवून नेलंय. खंडणीसाठी अपहरण केलंय कोणीतरी त्यांचं. देवकी प्लीज, तू रडू नको. असं काही नाहीये. ही इज एन इडियट. तू काय पण बोलतो. डोंट वरी, येतील ते परत. बर, निघते मी. उगीच तुम्हाला काळजीत टाकलं. नाही नाही देवकी, प्लीज असं नको बोलू. नवरा किती डोक्यात जाणारा असला ना तरी नवरा शेवटी नवराच असतो. बिचारी आजी हिटलरसाठी रडते. दादा, अरे कितीतरी वेळ आपण नुसताच विचार करत बसलोय. आपण काहीतरी करायला हवं. अरे शैलेश, माझं तर डोकंच चालत नाहीये रे. काय भाऊजी, आणि काय करणार आहोत आपण? मला तर आता खरंच पटायला लागलंय की काहीतरी नक्कीच गडबड आहे. आपल्या आप्पांना कुणीतरी खरंच पळवून नेलंय. अगो बाई, हो हो हो, माझ्या मामाच्या भाच्याच्या भावाला पण असंच पळवून नेलं होतं आणि त्याच्या बदल्यात पैसे मागितले. ते दिले तरी त्याला मारून टाकलं. अगं ईश्वरा, देव त्याच्या आत्म्याला शांती द्या. आज तो असता ना तर निदान तुमच्या एवढा असतो. अगं काय कल्पना, घबरा, शांत हो ग, रडू नकोस. हळूहळू होते. घबरा. अरे शैलेश, अरे आता आपण काय करायचं नेमकं? हा, मला तर आता जे काही करायचं ना ते पोलीसच करतील. पोलीस? हो. अरे आपण जे करायचे ते सगळे प्रयत्न करून झालेत दादा. कुठे सापडलेत आप्पा? सकाळपासून काही खबर नाहीये त्यांची. हो ना. म्हणूनच मी म्हणतो की आता आपण एकही मिनिट फुकट न घालवता आपण पोलिसांना सगळं कळवलं पाहिजे. तेच शोधतील आप्पांना. आपल्याकडे एकदम सॉलिड आयडिया आहे. एका झटक्यात 10 लाख रुपये परत करशील. बोल. हा भाई, कोण? अच्छा अच्छा, तो चिंटू आणि पिंटू काय? ठीक आहे ठीक आहे. आणि भाई, ते सुपारी कोणी दिली? अच्छा, बनावट. ए भाई भाई, अरे तो तर जेलमध्ये होता ना. अच्छा, मिळाली काय बेल? ठीक आहे ठीक आहे, थँक्यू भाई. हा, तू आता बनावट बोलला का? हा,
आपल्या हिटलरची सुपारी त्या बनावटनेच दिलीये चिंटू आणि पिंटूला. सुपारी म्हणजे? सुपारी म्हणजे ते किडनॅप करायला पैसे दिलेत त्यांना. तू चल आधी, चल. एक मिनिट. कोण येते दोघं चिंटू पिंटू? हु आर दिस इडियट्स? हे कोण नाही रे, लोकल गुंड आहेत. आपले चोरी मारी करून पैसे कमवतात आणि पोट भरत असतात. नाही, दोघांना पण आता फोडूया आपण. चल तू चल. नाही फोडूया काय? हिटलर कुठे आहे माहिती नाही आपल्याला. वी डोंट नो द एरिया. ए भाई, तो एरिया आपण 5 मिनिटात शोधून काढतो फोनवर. तू चल आधी, चल चल चल. हे जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव रे बाबा. 101 मोदकांचा नैवेद्य दाखवीन तुला. ज्या गुंडांनी अप्पांना पळवलंय ना त्यांना चांगली शिक्षा कर. आणि लवकरात लवकर परत पाठव त्यांना. आई, हे पोचले असतील का हो पोलीस चौकीत? हो, पोलिसांना लवकरात लवकर ठाव ठिकाणा लागू दे बाई यांचा. मी तर म्हणते पोलिसांनी ना गुंडांना चांगलं बडवून काढलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला त्रास देतात म्हणजे काय? पण कुणी केलं असेल हो सगळं हे? मला तर काहीच कळत नाहीये बाई. ज्यांच्यावर कधीच शंका येणार नाही अशीच माणसं असतील या सगळ्याच्या मागे. म्हणजे कोण ग? कळेलच. अगं कुठे निघालीस? शिक्षा द्यायला आजी. अगं नचिकेत दार उघड. दिगंबर. दोघंही भ्रमणध्वनी उचलत नाहीये आणि घरीही नाहीये. म्हणजे हे काम त्या दोघांचंच आहे. तुम्ही दोघं एवढा वाईट विचार करू शकता असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. त्या 10 लाख रुपयांसाठी एका म्हाताऱ्या माणसाला पळवून नेलं तुम्ही. लाज कशी वाटत नाही तुम्हाला स्वतःची? हो आप्पा, तो तिरस्कार वगैरे नंतर आधी घरी फोन करा पैशासाठी. तुझ्या या फाजील वल्गनांनी माझ्या निश्चयाच्या दृढतेवर काही परिणाम होणार नाही, लक्षात असू दे. हे मराठी होतं? होय. अहो आप्पा, सोपं मराठी येत नाही का तुम्हाला? नाही म्हणजे मी इंग्लिश मीडियम मधला आहे ना. हे तुमचं ते हायफाय मराठी आपल्याला काही कळत नाही. मराठी बोलता येत नाही? साधं मराठी बोलता येत. आपल्याला आपली मातृभाषा नीट येत नाही याच्याबद्दल खंत, खेद, लज्जा काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? काय रे, तुम्हाला येतं का शुद्ध मराठी? अरे मग पत्ते कसले खेळताय? तुमच्यासारख्या लोकांमुळेच मराठी भाषा. हो आप्पा, हे तुमचं भाषण बंद करा. तुम्ही काय ते घरी फोन करा, 2 लाख रुपये मागवा आणि माझी सुटका करा. ठीक आहे, ते आपण नंतर करू. पण महाराष्ट्रात राहून सुद्धा तुम्हाला मराठी येत नाही याचा पश्चाताप होत नाही तुम्हाला? या आशानेच एक दिवस लयाला जाईल आपली भाषा आणि संस्कृती. अरे आपण माय मराठी म्हणतो तिला, आई आहे आपली ती, आणि तिचा तुम्ही हा असा अपमान करता. अप्पा सॉरी अप्पा, चूक झाली हो माझी. नाही म्हणजे अप्पा, तुमच्यासारखं ओरडणारा कोण भेटलाच नाही मला लहानपणी. ठीक आहे, पण अजूनही उशीर झालेला नाहीये. आपली भाषा ही कधी शिकायची ते आपणच ठरवू शकतो. तुम्ही असं करा, माझ्या नातीची शिकवणी लावा. बघा 3 महिन्यात कसं अगदी अस्खलित मराठी बोलायला लागाल. हो चालेल. हो आप्पा, माझ्या भाषेचं सोडून द्या. तुम्ही काय ते पैशासाठी फोन करा. हो, पण तुम्ही आधी मला काहीतरी खायला द्या. अहो आप्पा, तुमचं पोट आहे की अलिबाबाची गुफा? अहो आल्यापासून चरताय आप्पा तुम्ही. बघा, गरम गरम थालीपीठ सांगितलं तरी चालेल. मागवतो. जा रे बाबा, आणि थालीपीठ.
आणि हे चिंटू, लोणाचा गोळा विसरू नको रे. आणि विसरलास तर समुद्रात जाऊन जीव दे. आणि सोबत मला पण घेऊन जा जीव द्याला. काय हे बनावट? अहो चिंटू हे काय नाव आहे का? नेहमी पूर्ण नावाने हाक मारावी. आपण त्याला तरी सोडावं. नाही 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 येडा भाई तुला नाही. नाही तुला भाई आहे भाई तुला नाही. हा येडा भाई. अरे आपल्या कवटी मामाच्या घराच्या मागे पोचलोय आपण. हा हा काय हा हा सुगंधी नाला केला आपण क्रॉस. हा अच्छा का बिना शिफ्टीचा काळा कुत्रा. हा 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 होता भाई होता, पण आपल्याला बघून पळून गेला. हा साप साप वाटला. घाबरू नको भाई, आपण घाबरू. हा हा भाई नाही 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 साप नाही. तू 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 बोल. हा हो हो अच्छा पिवळी भिंत. हा आय आय. अच्छा याच्या मागे जायचंय काय सगळ्यात? हा ठीक आहे भाई, थँक्यू भाई. हा भाई याच्या मागे जायचं आपल्याला. हो ना, लेट्स गो. पूर्णान्नच्या भाजणीची चव नाही बरं का या थालीपीठाला. पण ठीक आहे, अगदीच काही वाईट नाहीये बरं का. आता मला जरा हात धुवायचेत. हे घ्या घ्या. अप्पा इकडे रे जरा. आता काय? अहो अप्पा काय? अप्पा सगळं काय तुमच्या म्हणण्यासारखं झालंय ना? नाही थोड्याशा जरा जर सुरळीच्या वड्या जर मागवल्या तर. अप्पा माझे 1.5 लाख घुसले तुमच्या खाण्यात. आता तरी माझ्या 2 लाखाचं काहीतरी बघावं अप्पा. बनावट. गेम इज ओव्हर ना. अरे अरे तुम्ही इथे पण आलात. पुढे येऊ नका. सोड त्याला, नाहीतर आपणची मान कापून टाकेन. अरे भाई तू टेन्शन मध्ये कंगवा काढला. तू त्यांना मारायला काय भांग पाडायला पण उपयोगाला नाही येणार. सोड नाहीतर खरंच मारून टाके ना. चिंटू चाकू दे. चिंटू बाळा इकडे ये. इकडे दे इकडे. बघ खाली. कापून टाकेन कापून टाकेन. मार ना, माझी काय बायको आहे ती. त्यांना आपण सोड नाहीतर खरंच कापून टाकेन मी. हा मार ना. बघ गंडवला ना त्याने तुला. कापेन कापून दाखव. कापून दाखव.
कम लेट्स गो टू पोलीस स्टेशन कम. आणि दरवेळी मलाच का तुम्ही पोलिसात टाकता रे? हे कम्प्युटरचा फ्रॉड आहे ना, हे आपणच्या सांगण्यावरूनच मी केलं. तुमच्या ऑफिस मधल्या फाईल सुद्धा या म्हाताऱ्याने चोरल्यात. तुझं आणि ह्याच्या नातीशी लग्न होऊ नये ना म्हणून सगळा मोठा कट केलाय आपण. हो आमचे इंटरनल इश्यूज आम्ही सॉर्ट करू. ओके नाउ यू डू सच फनी थिंग्स अगेन बट मेक शुअर यू रिग्रेट इट. खूप मारे ना मी. इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा याला. तुम्हाला पण आमच्या बरोबर यावं लागेल पोलीस स्टेशनला थोडा वेळ. हो साहेब कम्प्युटर देतो तुम्हाला हवं तर. घेऊन जायला पण. नचिकेत, आपण घेऊन घरी जा. या चला.